हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. एक आगळा वेगळा कार्यक्रम, भारतातला पहिला, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमान आपण कंडक्ट करत आहोत. आणि या कार्यक्रमाद्वारे समाजाला, भारतीयांना, भारतीय सैनिक ही संकल्पना काय आहे त्याच्या अनुभवातून, त्यांच्या पत्नींच्या अनुभवातून आपण जाणून देत आहोत. ही जाणीव झाल्यानंतर आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ही कम्बॅटंट फोर्स इंडियन गव्हर्नमेंटचा किती मोठा आहे ते आपल्याला लक्षात येईल. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, जे ज्यांच्या 4 पिढ्या आर्मीमध्ये, 3 पिढ्या आणि एअरफोर्समध्ये 1 पिढी अशा देशाची सेवा करत आहेत. तर असं एक व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आहे वेटरन सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट संजय पंडितराव पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वीरांगना सौ धनश्री संजय पवार. तुमचं स्वागत आहे सर. मॅडम, तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. इंडियन आर्मी म्हटल्यावर एक असं जोश येतो सगळ्यांचा, हो ना. तुमची तर 4 पिढ्या, म्हणजे प्रत्येक भारतीयाला तुमच्यावर इतका आदर असला पाहिजे. आता यंगेस्ट म्हणजे एक एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर तुमची पुतणी झालेली आहे. येस. यांचे आजोबा देखील सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी आर्मीमध्ये होते. वडील देखील रिटायर झालेले आणि हे स्वतः आर्मीमधून ऑनररी लेफ्टनंट म्हणून रिटायर झाले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातला पहिला महावीर चक्र होल्डर महावीर पांडुरंग साळुंखे, ज्यांच्या नावाने पुण्यामध्ये साळुंखे विहार म्हणून निर्माण झालेलं आहे, असा महान गावातलं एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. एक अभिमानाची गोष्ट आहे, मणिराजुरीचा मध्ये जन्म घेणं हे एक नशिबाची गोष्ट आहे. आणि छोटंसं गाव, पण तिथल्या एका गावातून एक महावीर चक्र होतं भारतामध्ये. हां, बहुत बढिया. तर तुमचा प्रवास मला सांगा. जन्मल्यापासून मणिराजुरी ते फर्स्ट पोस्टिंग, म्हणजे सिलेक्शनला जायचं, त्यानंतर ट्रेनिंगला जायचं, तिथून मग पुढे फर्स्ट पोस्टिंग तुम्ही जाता. ह्या प्रवासाबद्दल काय? थँक्यू सर. मी संजय पंडितराव पवार मणिराजुरी.
मी एक नशिबान म्हणतो की माझ्या गावचे महावीर पांडुरंग साळुंखे एक महावीर चक्र विजेते आहेत. त्याच गावातून मी जन्माला आलो आणि 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेहजरीमध्ये झाले. 5वी पासून मी त्याच शाळेत म्हणजे महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल मनेहजरी येथे शिक्षण घेतले. जशी 10वी झाली 1991 मध्ये, त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये 26 ऑक्टोबर 1991 मध्ये मी आर्मी जॉईन केली. आर्मी जॉईन करायच्या अगोदर माझे आजोबा मला घेऊन गेलते भरतीसाठी बेळगावमध्ये. त्यावेळेस भरतीचं वगैरे ट्रेनिंग चालत नव्हतं. डायरेक्ट मी फर्स्ट टाइम गेलो आणि फर्स्ट टाइमच आर्मी जॉईन झालो. मी रनिंगला थोडंसं मागं होतो त्यावेळेला, पण माझ्या आजोबांनी हात केला पळ म्हणून तो, मग मी फास्ट पळालो आणि मी जॉईन झालो. वय काय असतं त्यावेळेला? वय माझं 16 वर्षे 143 दिवस होते. म्हणजे नवीनच. हा बिलकुल. हा त्यावेळेला 16 वर्षात भरती होत होते, पण आता होत नाही. आता मग भरती झाल्यानंतर बेळगाव सेंटर मला मिळाले. बेळगाव सेंटरमध्येच माझे वडील पण 4 मार्टाल लाईट इन्फंट्रीमध्ये होते. त्याच्यामुळे थोडंसं घरातील वातावरण सैनिकी वातावरण होतंच. आर्मी जॉईन केल्यानंतर मी जेवढं माझ्या लाईफमध्ये म्हणजे 10वी पर्यंत जेवढं शिक्षण घेतलं होतं स्कूलमध्ये त्याच्यापेक्षा डबल माझी सर्व्हिस झाली. 31 वर्षे 31 वर्षे 2 महिने. त्यामध्ये मी भरपूर काही शिकलो. फर्स्ट ट्रेनिंग झालं माझं 9 महिन्याचं पूर्ण होऊन 1 वर्ष म्हणजे जवळजवळ 1 वर्ष ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर मला पहिली पोस्टिंग मिळाली सियाचीन ग्लेशियर फर्स्ट ग्लेशियर. येस. त्यावेळेला युनिट 4 मार्टा होते तिथे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आमचा ड्रॉप त्या वेळेला तिथे गेला. म्हणजे इथून चंदीगडमध्ये गेलो, चंदीगडमधून ट्रेननं, आणि तिथून फर्स्ट टाइम मध्ये आम्ही विमानामध्ये पण बसलो. चंदीगड टू लेह मध्ये उतरलो. लेह मध्ये आमचं थोडंसं ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही बेस कॅम्प मध्ये गेलो. बेस कॅम्प मध्ये आम्ही ट्रेनिंग केलं तिथं, आणि 4 मार्टा होता त्यावेळेला. 4 मार्टाची कॅज्युअलिटी झाली त्यावेळेला भरपूर मध्ये. त्यामुळं आमचा पूर्ण ड्रॉप तिथं मागवला होता. मग ड्रॉप आम्ही सेकंड टर्म मध्ये वरती चढलो. त्यातून माझे आर्मीची लाईफ सुरू झाली. क्या बात, व्हेरी लकी. मला आठवतं माझी पहिली पोस्टिंग 83ला मी कमिशन झालो. माझ्या 84ला माझी पोस्टिंग झाली होती लेहला. तर तुम्ही तर त्याच्या पुढे गेला. पहिली पोस्टिंग तुम्ही सियाचीन मध्ये. आणि मला आता एक डायलॉग चंदीगडला मला एका ऑफिसरने म्हटला होता की यू आर स्टार्टिंग युअर करिअर फ्रॉम हायेस्ट एअरफील्ड इन द वर्ल्ड, यू विल रीच व्हेरी हाय. तेच तुमच्या बाबतीत झालेलं आहे. ओके, बहुत बढिया. आणि सियाचीन -60 डिग्री टेम्परेचर, 20,000 फीट, ऑक्सिजन नाहीये. आणि श्रोतांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी वातावरणामध्ये ऑक्सिजन नाहीये त्या हाईटवर. कमी 20% ऑक्सिजन आहे. आणि लंग्स डिमांड करतात, शरीराला ऑक्सिजन लागतो. मग हवेत म्हणजे विहिरीतच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून. म्हणून नियम असा आहे की 3 महिने फक्त तिथे राहायचं. त्यानंतर रिप्लेस करायला पाहिजे, कारण बॉडीला ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळं प्रत्येक 3 महिन्यानंतर माणूस बदलला जातो. आणि तो परत फील्ड प्लेन्सवर येतो, तिथे ऑक्सिजन रिकूप होतो, आणि देन ही कॅन बी सेंड बॅक. तर फार छान असं, फार उत्तम, म्हणजे काय अनुभव असतील नाही. आणि एक अभिमान आहे सर, आर्मीमध्ये मी गेलो ना, आयुष्याला अर्थ मिळाला ना. बहुत बढिया. आता आपण छोटासा इथं ब्रेक घेऊया. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बघितलं मने राजुरीचा एक मुलगा नुकतंच मिसरूळ फुटलेलं 16 वर्ष 143 दिवसामध्ये आर्मी जॉईन करतो, आणि त्यानंतर आयुष्याला एक निराळा अर्थ मिळतो, डिसिप्लिन लाईफ राहतं, आणि 31 वर्ष आणि 2 महिने सर्व्हिस करून ऑनररी लेफ्टनंट बनून रिटायर होतात. सोल्जर काही रिटायर होत नाही, पण नवीन इनिंग सुरू करतो हा माणूस. हे सक्सेस आहे, ह्याला खरं यशस्वीपणा म्हणतात. त्याला, त्या व्यक्तीला यशस्वी व्हायला एक स्त्री, त्यांची पत्नी, तिचं योगदान फार महत्वाचं आहे. वहिनी, मी तुमच्याकडे वळतो. तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पाहिजे. म्हणजे आर्मी तर मेजॉरिटी पोस्टिंग नॉन फील्ड स्टेशन, म्हणजे फील्ड स्टेशन किंवा नॉन फॅमिली स्टेशनमध्ये असते. आणि तुम्हाला सांभाळायचंय, घर सांभाळायचंय, पिढ्या, आधीची पिढी नंतरची पिढी सांभाळायची. तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या कार्याला आमचा सलाम असतोच, आम्ही नेहमीच समजतोच. खरा संसार तुम्ही करता. तर तुमच्या लग्नापूर्वीचं आयुष्य
त्यानंतर लग्न झालं आणि त्यानंतर तुम्ही पहिली पोस्टिंग जेव्हा जॉईन झाला त्यांना, हा पूर्ण टप्पा प्रवासाचा. माझे नाव धनश्री संजय पवार. माझा जन्म करोलीयम गावामध्ये झाला. 1ली ते 7वी शिक्षण करोलीमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यानंतरचे शिक्षण 7वी ते 12वी मणेराजुरीतील महावीर पांडुरंग साळुंके हायस्कूलमध्ये झाले. अरे वा, त्याच शाळेमध्ये? क्या बात. त्याच स्कूलमध्ये. आणि 12वी मध्ये असतानाच माझं लग्न झालं. 29 डिसेंबर 1996 मध्ये. 1996 मध्ये लग्न झालं. त्यानंतर लग्न झालं माझ्या मामांच्याच मुलाला मला दिलेलं होतं. नात्यातच लग्न झालं. त्यामुळं मला म्हणजे जास्त असं सासर माहेर असं जास्त हे डिफिकल्ट झालं नाहीये. त्यानंतर 1997 एप्रिल 1997 मध्ये मी फर्स्ट यांच्यासोबत बबिनाला निघाले. पहिल्यांदाच चालले होते आणि तसा ट्रेनचा प्रवास माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइमच होता तो प्रवास पण. आणि मला पोहोचवायला माझे छोटे दीर होते. माझा परिवार खूप मोठा आहे, त्यामुळे माझे छोटे दीर मला इथं सांगलीच्या स्टेशनवरती पोहोचवायला आले होते सगळे. मग तिथून आम्ही स्टेशनला बसलो. मग पहिल्यांदाच ट्रेनचा प्रवास असल्यामुळं दोघे मिळून चालला होता. हो, दोघे मिळून. साहेब बरोबर होते. सुट्टीवर म्हणजे लग्नाच्या नंतर परत लगेच सुट्टीवरती आले. 4 महिन्यात लगेच सुट्टीवरती आले. आणि सगळे आमचं युनिटच मराठा असल्यामुळं जास्तीत जास्त मराठीच. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणजे जास्ती तर म्हणजे मराठीच होते. आणि अदर स्टेटचे पण होते सोबत, कमी असणे. त्यामुळे म्हणजे हिंदी बोलणं, सगळ्यांशी ऍडजस्ट होणं हा म्हणजे पहिला सुखद अनुभव होता. तसा सगळ्यांची ऍडजस्ट होणं, कुणाचं म्हणजे हे सोबत असं राहणं. क्वार्टर्स मिळाले होते तिथे? हो, क्वार्टर्स मिळाली. पहिल्यांदा 6 महिने राहिलो आम्ही बबिनाला. फर्स्ट टाइम 6 महिने मिळाले. त्यानंतर युनिटची पोस्टिंग आलेली. युनिट शिफ्ट झालेलं. कुठे गेला? अरुणाचलमध्ये. त्यानंतर मग तुम्ही? मग त्यानंतर घरी राहिलं. मणेराजुरी. हा, त्यावेळी म्हणजे तसं तिथलं वातावरण खूप छान होतं. म्हणजे सगळ्यांना जास्त खूप छान वाटायचं तिथं. म्हणजे तिथं येऊ नये पण असं वाटायचं खरं ह्यांची पोस्टिंग आल्यामुळं यायला लागलेलं. मग अरुणाचल मधून त्यानंतर त्यानंतर मग 3 वर्षानंतर बिनागुडी. मग 3 वर्ष तुम्ही इथे होता मणेराजुरीमध्ये. मग 2000ला मला फर्स्ट म्हणजे मुलगी झाली. 2000. त्यानंतर आम्ही बबिनाला गेलो, बिनागुडीमध्ये गेलो. 2000 म्हणजे बिनागुडी फॅमिली स्टेशन. हो, फॅमिली स्टेशन. आणि आमचं अनुभव निराळाच असणार आहे. हो, बिनागुडी तिथं थोडं वेगळंच निराळाच वाटतं. आणि छान तिथलं पण म्हणजे क्लायमेट वगैरे खूप छान आहे. थंड म्हणजे असं. आणि तिथं फिरायला पण आम्ही भरपूर ठिकाणी गेलो. आसाम, चहाचे बगीचे. आणि फर्स्ट टाइम तिथं रोपवे पण आम्ही केले. बहुत बढिया. तिथला काय अनुभव सांगा. तिथं वेलफेअर खूप व्हायचे. आणि कसं आमची मुलं लहान असल्यामुळं वेलफेअर मध्ये जायचं, अगदी तयार जायचं. आणि म्हणजे तिथं सगळ्या म्हणजे सीओ मॅमचा वगैरे असं असतात. आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे तसं लहान मुलं असल्यामुळं म्हणजे थोडंसं पुढं राहणं पण असं हे वाटेल. आणि म्हणजे तिथं शिकायला खूप भेटतं खरं आर्मीमध्ये शिकायला. वेलफेअर वगैरे अटेंड करणं, जाणं, मुलांना पण शिकायला खूप तिथं मुलं घडतात, आपोआपच घडतात. तसं शिकणं पण खूप भेटतं. आम्हाला पण शिकायला खूप मिळतं. नवीन वेलफेअरमध्ये ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात. शिकणं म्हणजे तिथला खूप अनुभव पण खूप चांगला असतो. त्यामुळं अगदी जरी आम्ही लहान वयात लग्न झालं असलं तरी त्या ह्याच्यामुळे आम्ही खूप मोठं अनुभव भेटतो तिथं. आणि तिथं कसं एक आर्मी स्टेशन आहे. तिथं तमिळियन पण आहेत, श्रीनगर काश्मीरी पण आहेत, ईस्टचे पण आहेत, वेस्टचे. पूर्ण भारत आहे. त्यामुळे आपले विचार पण मोठे होतात. आपण जाती धर्माला मानतच नाही. माझी जात भारतीय, माझा धर्म भारतीय, माझं कर्म भारताची, भारतीयांचं प्रोटेक्शन करणं. साधी सरळ गोष्ट. म्हणून परत आल्यावर वाटतं अरे काय का भांडतात हे लोक, अशी का भांडताय, भारतीय आहेत ना सगळे. हा अनुभव येतो. त्याच्यानंतरची पोस्टिंग आली ग्वालियरमध्ये. ग्वालियरमध्ये. ग्वालियरमध्ये असताना खूप म्हणजे तिथं बाहेर ह्यांना जावं लागायचं. एक्झरसाईज वगैरे म्हणजे 6 महिने वगैरे असं राजस्थान वगैरे असं. हो, खूप म्हणजे तसं हे वाटायचं. मुलं सोडून जायची. आणि शाळा आहे त्यांची, पॅरेंट्स मीटिंग वगैरे म्हणजे एकटीला हँडल करायला लागायचं. तिथं असताना सुद्धा एकटीला करायला लागायचं. सांगू ना मॅम, आर्मी एअरफोर्स नेव्ही मध्ये घर घर की कहाणी. बाप नसतोच मुलांसाठी.
बिचारा तो तिथे. पण तुम्ही स्ट्रॉंग असता म्हणून आम्ही अगदी मनसोक्त तिथं देश सेवा करतो. पाण्यात पडलं की पोहतं माणूस. माझा शेवटचा अनुभव खूप चांगला आहे. होय होय, सांगा. रिटायरमेंटचा मी शेवटी म्हणजे सांबाला युनिट आलं आमचं सगळ्यात शेवटी ह्यांच्या SM साहेब बनले. हो, व्हेरी गुड. खूप चांगलं काम केलं, आउटस्टँडिंग काम केलेलं आहे. ही इज्जत आहे आमची. आणि आमचे गेस्ट आजचे संजयराव पवार ऑनररी लेफ्टनंट हे अभिमान आहे. तुम्हालाच नाही, पूर्ण मने राजुरीला असलं पाहिजे. मी सांग, प्रत्येक इंडियन त्यावेळेपासूनच त्यांच्यात देशभावना निर्माण होते. आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळाली. आर्मी आजोबांकडून वडिलांना वडिलोपार्जित संपत्ती आहे त्यांची. हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण मुलांना काय देऊ शकतो हे द्यायला पाहिजे. बहुत बढिया. आणि महावीर चक्र होल्डरच्या तुम्ही गावातले सॅल्यूट करायला पाहिजे सगळ्यांना. इतकं चांगलं आहे. बहुत बढिया. थँक्यू. आपण इथे एक छोटा ब्रेक घ्या. 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen. गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. परत एकदा आपलं स्वागत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ऐकलं एक वीरांगना सौ धनश्री संजय पवार यांचा अनुभव. 18 वर्षे लग्न होतं. मणे राजुरी आणि करोली M हे 2 गावे आयुष्यात बघितलेली. आणि त्यानंतर जे जग बघायला निघाल्या ते अतिशय उत्तम. 31 सर्व्हिस करून ते परत आले. परत माने. पण शेवटी हे माझं गाव आहे. मी रूट्सला परत यायला पाहिजे, हे महत्वाचं. नाही तर सर मी तुमच्याकडे वळतो. तुमच्या 31 वर्ष आणि 2 महिन्याच्या सर्व्हिसमध्ये असे बरेच ऑपरेशन झाले असतील. त्याबद्दल जरा एक थोडक्यात सांगा. आणि एक अनुभव असा सांगा, असा तुम्हाला अनुभव कुठला वाटतो की ज्यामुळं जेव्हा आठवण येईल अभिमान वाटतो, यार आर्मीमध्ये मी जे गेलो ना, आयुष्य चांगलं गेलं, माझं आयुष्याला अर्थ मिळाला. माझं ज्या वेळेला आर्मी लाईफ सुरू झालं, कोणतीही गोष्ट सांगायच्या पूर्वी प्रत्येकाचं जसं कुलदैवत असतं आपले, तसंच आमच्या युनिटचं कुलदैवत आहे टेमलाई माता कोल्हापूरचे. बरोबर आहे. टेमलाई मातेला वंदन करून मी माझे पुढचे बोलणे सुरू करतो. ज्या वेळेला मी ग्लेशियरमध्ये गेलो, सियाचीन ग्लेशियरला फर्स्ट पोस्टिंग, त्यावेळेचा एक्सपिरियन्स खूप महत्वाचा ठरला. कारण ते पहिलंच होतं. पण त्यावेळेला काय नवीन माझं यंग ब्लड होतं, त्यामुळे मागचा काही विचार नव्हता पाठीमागं, किंवा माझी मिसेस असेल त्यावेळेला लग्नच झालं नव्हतं, जबाबदारी काय नव्हतं. देश सांभाळणं किंवा देशाची रक्षा करणं हेच महत्वाचं होतं. आणि त्यावेळेला मायनस टेम्परेचर 40 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही ज्या वेळेला पोस्ट चढत होतो, त्यावेळेच 1 मिनिटामध्ये मी सांगतो, कारण तो एक अनुभव माझ्यासाठी अजूनपर्यंत राहिलाय. आम्ही ज्या वेळेला पोस्ट टू पोस्ट वरच्या पोस्टावरती चढत जात होतो, रोपअप त्यावेळेला प्रॉपरली रोपअप होऊन जात होतं, कारण पूर्ण बर्फ होता. बर्फावरून चालणं, आयसेक्स कंपाऊंड पेन, बूट शूजला वगैरे असं जात असताना वादळ सुटलं. वादळामध्ये आम्हाला काय दिसणं झालं, कारण पूर्ण झिरो विजिबिलिटी. आणि त्यामध्ये काय झालं, आम्ही चुकण्याची शक्यता होतं. पण आमच्याबरोबर अनुभवी एनसी होते, जीसीयू होते पहिले, त्यामुळे आम्ही पॉइंट टू पॉइंट करत घेतो. आणि हवामान एवढं खराब झालं की तिथं एवढं टेम्परेचर मायनस टेम्परेचर होतं की आपल्या तोंडातून श्वास निघणारा त्याचा बर्फ बनत होता नाकावरती कानावरती बर्फ बनत होता, चिपकत होता. आणि तो असा काढला की ते त्या बर्फाबरोबर स्किन यायची त्याची. त्यामुळे असे आम्हाला निर्देश होते की ते कोणी बर्फ काढायचा नाही, हात लावायचा नाही त्याला. मग पोस्टमध्ये आम्ही कसे तरी पोहोचलो. त्यावेळेला असे रडू येत होते की कुठं येऊन पोहोचलो आम्ही. त्यावेळेला मग आम्ही पोस्टवर पोहोचल्यानंतर आमची जी ऑलरेडी तिथे पोस्ट होते, जे पहिले एनसी वगैरे होते, त्यांनी आम्हाला गरम होयाची साधने वगैरे दिली. म्हणजे त्यावेळेला खूपच एवढं कमी साधने होते. आता तर भरपूर फरक झालेला. 91ची गोष्ट आहे. पोहोचलं स्टोअरवरती आम्ही थोडंसं असं तोंड शेकून ते बर्फ ऑटोमॅटिक पिघळल्यानंतर मग ते पिघळून गेलं. म्हणजे खूपच दिवस ते आठवतात दिवस. बरोबर. मग तिथलाच एक अनुभव सांगतो अजून एक. ज्या वेळेला आम्ही तिथं सेटल झालो, त्यावेळेला प्रत्येकाकडे रायफल स्टोव वगैरे प्रॉपरली कॅरी करायचं आणि इंडिव्हिज्युअल कॅरी करायचं. मग त्याला बॅनेट पण असायचं. बरोबर आहे की बॅनेट प्रत्येक रायफलचं. मग ते काय बॅनेट आम्ही शिराण्याला काढून ठेवायचं त्यावेळेला टेंटमध्ये वगैरे. मग 3 महिने राहिलो. पण ते कालांतराने बर्फ पडून पडून ते आम्हाला जसं जसं वर यायचं टेंट, आणि ते बॅनेट खाली गेलं बर्फाच्या खाली. आणि ज्या वेळेला आम्ही खाली निघालो त्यावेळेला बॅनेट सापडून मग ते बॅनेट गेलो कुठं. मग शेवटी खोदून सगळं पूर्ण खोदलं, त्यावेळेला ते बॅनेट सापडलं. म्हणजे हे भरपूर. आणि
त्यावेळेच पण सुद्धा म्हणजे पाणी वगैरे नव्हतं, बर्फाचं पाणी बनवायचं, त्याचीच आंघोळ करायची. मी 3 महिने राहिलो त्यावेळेला. 3 महिन्यात मी 1 दिवस आंघोळ केली फक्त, ते पण पूर्ण असे म्हणजे चारभोवतणी स्टोर वगैरे लावून मध्ये बसून. मला बाहेर त्या एनसीयूने परत 4 दिवस बाहेर येऊन दिलं नाही, म्हणजे त्यावेळेच एक्सपोजर होता. हो, मी सियाचीन 2 वेळा गेलो, फर्स्ट ग्लेशियर आणि थर्ड ग्लेशियर साऊथ हनीफ सेक्टरला. तो पण खूप, त्यावेळेला मी हवालदार होतो. नंतर बऱ्याच ईस्ट साईडला खास करून माझी सर्व्हिस झाली. आणि मी माझं स्वतःला एक फौजी समजतो, चांगला मला फौजमध्ये जाण्याचा आदर्श मिळाला. त्या का तर मी पाकिस्तानचे सैनिक, चायनाचे सैनिक आणि आतंकवादी हे प्रत्यक्ष कनेक्टिंग झालोय. येस, प्रत्यक्षात भिडलोय. त्या कॉर्नरवर एका बाजूला पाकिस्तान, चायना आहे. पूंछ मध्ये होतो मी मध्यंतरीच्या काळात. त्यावेळेला मी सुभेदार होतो. माझ्याजवळ एक पोस्ट होतं, प्रॉपरली इंडिपेंडंट पोस्ट, आणि माझ्याजवळ 20 सैनिक होते. हा, बरोबर 100-200 मीटरवरती पाकिस्तानचे सैनिक होते, पोस्ट होते असे. मग त्यावेळेला समोरासमोर आमची टक्कर व्हायची प्रॉपरली. माझी प्रॉपर आम्ही टीव्हीमध्ये बघतो किंवा पाकिस्तानचे सैनिक असे असतील तसे, आम्ही ग्राउंडवरती त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. 100 काही पोस्ट 80 मीटरवरती होते, काही पोस्ट 100 मीटर 150 मीटरवरती समोर. आणि मला एक असं मुख्य पोस्ट दिलं तर जिथून व्ह्यू पॉइंट होता. आणि माझे थोडंसं ब्रिफिंग चांगले होते, त्याच्यामुळे त्या पोस्टवरती मला ठेवलं होतं. जेवढे पण व्हीआयपी अधिकारी लोक येत होते त्यांना मी ब्रिफिंग करत होतो, इंडिकेशन ऑफ लँडमार्क करत होतो. त्यामुळे रात्रीचा दिवस करायला लागायचा आम्हाला. त्यावेळेला पूर्ण रात्रभर आम्ही जागा असायचे. दिवसात थोडं रेस्ट करायचं, पण रात्रभर झोपायचं, कारण कधी ते धोका दिले काय सांगता येत. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तिथं सरला टॉप म्हणून जागा आहे, सरला टॉप ट्रेड सेंटर आहे पाकिस्तानचे. त्या एरियामध्ये, पूंछमध्ये, त्या एरियामध्ये आमची बटालियन होती. त्याच्यानंतर एक शेवटला सेकंड लास्ट जे स्टेशन होतं आमचं द्राजवरनं आम्ही गलवानला गेलो, जे गलवानचे कांड झाले आता 16 बिहारचे. त्यामध्ये आम्ही त्यांच्याच बाजूला 15 अल्पावरती होतो चायनाबरोबर. आणि प्रॉपरली चायना बरोबर आम्ही भिडलो गेलो. म्हणजे चायनाचे सैनिक सुद्धा बघितले आम्ही आणि पाकिस्तानचे सैनिक बघितले. म्हणजे चायनाचे ज्या वेळेला भिडण झाली आमची, त्यावेळेला मी सुभेदार मेजर होतो. आणि त्यावेळेला जिम्मेदारी होती खाली सर्वांची, पुऱ्या कंपनीची, पुऱ्या बटालियनचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बघायचं वगैरे. त्यावेळेला भिडलो गेलो 15 अल्पावरती. आमच्या बाजूलाच 16 बिहार होतं त्यांचं. त्यावेळेला त्यांचं नुकसान झालं. संतोष बाबू. संतोष बाबू. येस. त्यावेळेला मग तिथून आम्ही ते झाल्यानंतर, थोडी शांती झाल्यानंतर आम्ही परत द्राजला आलो, भूतकरबू या ठिकाणी. मग नंतर आमचं नेक्स्ट सांबा आलो. सांबा खास करून पाकिस्तानचे सैनिक, चायनाचे सैनिक आपण म्हणतो भरपूर पॉवरफुल आहेत, पण आम्ही बघितलंय त्यांचे एकदम लहान कदचे आहेत, हाईट लहान, आणि एवढी आपल्या सैनिकासारखे सक्षम नाहीत. बरोबर. अजून एक महत्वाचं मी सांगतो की आपल्याकडे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जॉईन करणारे व्हॉलंटियर्स आहेत. येस. मी मनातून जातो यार, म्हणून म्हणजे मला कोणी फोर्स नाही करत. तसं त्यांचं नाही, त्यांना फोर्सिबली पोहोचलं जातं. मग ते इच्छा नसली तरी त्याला गायक व्हायचंय, त्याला रायटर व्हायचंय, पण त्याला सांगताय पकड बंदूक आणि जा. मग तो मनापासून नाही करणार, तो मनापासून नाही लढणार. आपण मनापासून लढतो. यार मी आलोच ह्याच्यासाठी, मी आलोय ह्याच्यासाठी की भैया मला देशाकडे कोणी वाकडे बघायचं नाही. हा फरक आहे. त्यामुळे जाणवतं की त्यांचं भलेही स्ट्रॉंग टेक्निकली असतील, परंतु मॅन्युअली बघितलं तर आपण मच सुपिरियर आहोत. हे जाणवतं आपल्याला. तुम्ही पराक्रममध्ये होता. युनायटेड नेशन्स साऊथ सुदानला तुम्ही गेला होता, त्याबद्दल आहे का? युनायटेड नेशन मध्ये आम्ही दिल्लीमधून गेलो, खानपूर कॅम्प मधून. सेकंड टर्म मध्ये आम्ही गेलो, म्हणजे 850ची पहिली बॅच जायची आणि 850ची सेकंड बॅच जायची. मी 9 मराठा लाईट इन्फंट्री बरोबर गेलो, त्यावेळी 9 MLI बरोबर होतं. जनरल जे सिंग साहेबांची. त्यावेळेला आम्हाला त्यांनी जायच्या अगोदर ब्रीफ पण केलं, आमचा दरबार घेतला होता. मग आम्ही गेलो तिकडं. खास करून तिथं गेल्यानंतर आम्ही एक पाहिली, जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी. बरोबर. ती आमच्या जवळ होती. त्याच्यामुळे ती बघायचं मिळाले. आणि खास करून UN मध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांचं कल्चर वगैरे एकदम डिफरंट होतं, इंटरनॅशनल लेवलवर. आणि
खास करून आमच्या बरोबर जो 850ची बॅच होती आमची. ओके. कारण युएनला जास्त करून इन्फंट्रीचं कमांड असतं, शिव इन्फंट्रीचं असतं. त्याच्यामुळं बाकीच्या पण आर्मी तिथं आलेल्या बघितल्या आम्ही. पाकिस्तानची आर्मी होती, त्याच्यानंतर बांगलादेशची आर्मी होती, जपानची आर्मी होती. सगळ्या आर्मी बरोबर आमचा कॉन्टॅक्ट झाला, म्हणजे चांगला अनुभव मिळाला. आणि खास करून तिथली लोक एकदम आपसमध्ये भांडायचे. डायरेक्टली जसं आपलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फायर करायचे किंवा लढाई करायची, तसे डायरेक्टली एकमेकासमोर ते फायर करायचे. दोन ग्रुप समोर सुपिरियरिटीसाठी फाईट करायचे आणि कित्येक मरायचे असे. बरोबर. मग त्यांना त्यांचं भांडण मिटवायचं किंवा त्यांना शांतता करण्याचं आमचं काम होतं. बरोबर. म्हणजे ते खूप अनुभव आला चांगला. आणि तिथं 7 महिने राहिलो. 6 महिने ऍक्च्युअली रिटर्न असते, पण थोडंसं उशीर झाला आम्हाला. 7 महिने आम्ही राहिलो. म्हणजे असं कुठलं फाईट वगैरे करण्याचं मिळाला चांगला. फायर आमच्या वेळेला भरपूर फायर झाला. त्यावेळेला एक वेळा आमच्या कॅम्पवरतीच फायर त्यांचा अटॅक झाला. बरोबर. अटॅक झाला. त्यावेळेला बीएमपी होते आमच्याकडे. ओके. आमच्या चारी भोवतीने कॅम्पच्या चारी भोवती बीएमपी लावले. बरोबर. मग ज्या वेळेला त्या असा बांध होता चारी बीएमपी बद्दल सांगा, लोकांना माहित नाहीये. बीएमपी एक असं म्हणजे जसं रणगाड हा आपला असतो त्याच्या एक छोटी लेवल ती असते. ते मॅकनाइज इन्फंट्री यूज करते. त्याचं कसं प्रोटेक्शनसाठी चारी भोवताली लावलेलं आणि त्याच्यातून फायर केला जातो. बरोबर. मग ज्या वेळेला फायर झाला त्यांनी येऊन कॅम्पवरती फायर केला आमच्या. कारण लोक तिथली पीसफुलसाठी त्यांच्या प्रोटेक्शनसाठी एक कॅम्प बनवलं होतं आतमध्ये. बरोबर. आमच्यावरती फायर केलं नाही, त्यांच्या लोकांच्यावरती फायर केलं. मग त्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन करायसाठी आमची जिम्मेदारी होती. मग त्यावेळेला बीएमपी फिरवल्या सर्वांनी आणि बीएमपीचा फायर सुरू केला आणि आत अंदाधुंद सुरू फायर झालं. म्हणजे आम्ही स्वतः फायर केलो. एक वेळाचा तिथला अनुभव आहे. एक वेळा आम्ही पेट्रोलिंग गेलतो आणि त्या एरियामध्ये पेट्रोलिंग पायी जात नाहीत, हॅप्टन पेट्रोलिंग. बरोबर. एरियल पेट्रोलिंग गेलो आणि त्यावेळेला आम्हाला अडवलं. इकडे फिरायचं नाही म्हणून डायरेक्ट आमच्यावरती कॉक केला. AK-47 कॉक केल्या डायरेक्टली. आम्ही शांत राहिलो. त्यावेळेला त्यांच्याबरोबर भिडलो असतं तर आम्हाला त्यावेळेलाच खलास केला असतं. मग परत आम्ही रिटर्न आलो कॅम्पमध्ये. म्हणजे त्यावेळेला आम्ही चांगलं वाचलो. त्यावेळेला प्रत्येक क्षण मृत्यू आणि जन्म ह्याच्यामधल्या लाईनवर उभे असतो आपण. टाईट रोप वॉक म्हणतो हो ना. युनायटेड नेशन्स सांगतं की या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल हमास आणि इस्रायल चाललेला आहे वॉर. सुदानमध्ये अजूनही सुदानमध्ये पीसफुल नाहीये. पण युनायटेड नेशन ठरवतं की ओके आपलं एक प्रत्येक मेंबरनी आपले एक आर्मीचे लोकांना पाठवा. मग त्यांना सांगितलं तुम्ही एवढे लोक पाठवा. असं 850 लोक इंडियन आर्मीचे यायला पाहिजेत, इंडियन एअरफोर्सचे हेलिकॉप्टर्स यायला पाहिजेत. हे ठरतं आणि त्यानंतर मग आपण पाठवतो एक जबाबदारी म्हणून. विश्वाची माझे घर म्हणताना विश्वात शांतता निर्माण करण्यासाठी भारतीय सैनिक जायला पाहिजे ही आपली भावना. तशा पद्धतीने आमचे ऑनररी लेफ्टनंट संजयराव पवार गेले होते. तो अनुभव निराळा आहे, विचित्र आहे. आणि रोज तुम्ही सकाळी बघायचं, चाचपून बघायचं, आम्ही जिवंत आहे. ओके, अजून मृत्यू आलेला नाही, देवाची इच्छा आहे, अजून मी जगायचं आहे. हा आनंद आहे. म्हणजे मी आता पण या वयामध्ये तो अनुभव घेतला की वाटतं येस यार देवाच्या हातात आहे. जेव्हा बोलवेल तेव्हा जायचं, पण तोपर्यंत खुश राहायचं, आनंदात राहायचं, आपला उपयोग व्हायला पाहिजे. जसं आपण आर्मीमध्ये जातो, बाहेरच्या जीवनामध्ये आपण शिकतो, त्याच्यापेक्षा आर्मीमध्ये भरपूर शिकायसाठी आहे. नक्कीच भरपूर शिकायसाठी आहे. प्रॅक्टिकल आहे आणि नॉलेज पण घेऊ शकतो. कारण मी 10वी पर्यंत शिक्षण केलं त्याच्यापेक्षा जास्त मी तिथं आर्मीमध्ये राहून कोर्सेस केले. कोर्सेस माझे 5 कोर्समध्ये आय ग्रेडिंग आहे, इन्स्ट्रक्टर ग्रेडिंग आहे. बहुत बढिया, हायेस्ट रेटिंग आहे ती. म्हणजे यू आर कॅपेबल, नॉट ओनली तुम्ही शिकला, तुम्ही शिकवू शकाल, कॅपेबिलिटी तुमच्यात आहे. सर मी म्हणतो ना ऑनररी रँक मिळणं सोपं नाहीये. यू हॅव टू बी द बेस्ट. खास करून ते घातक कोर्स आहे, कमांडो कोर्स. तो मी केलाय आणि त्याच्यामध्ये पण इन्स्ट्रक्टर ग्रेडिंग आहे माझं. वेपन कोर्स केला, शिक्षण कमांडो कोर्स, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्टर ग्रेड आहे. PC कोर्स, प्लाटून कमांडो कोर्स, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्टर ग्रेडिंग आहे. लिडरशिप त्याच्यामधून PSM कोर्स. ओके, PSM कोर्स आणि एक NSG मध्ये कोर्स केला, VIP सिक्युरिटी कोर्स. ओके, अरे वा, VIP सिक्युरिटी कोर्स. असे कोर्सेस आहेत. त्याच्यामुळे मला हे प्रमोशन पण वेळेवरती मिळत गेलं. आणि लास्टचा एक अनुभव म्हणजे कसं सुभेदार मेजर असल्यामुळं
फक्त देशाची सुरक्षा करणं, फायटिंग करणं, वेपन चालवणं हेच नाही, मॅन मॅनेजमेंट करणं हे तितकंच महत्वाचं आहे, फार महत्वाचं. आणि आमच्या खास करून मी इन्फंट्रीमध्ये भरती झाल्यामुळे इन्फंट्री एक मेन दास्ता आहे, लढाकू दास्ता आहे, आणि त्याच्यामध्ये 850 माणसं असतात, आणि त्या 800 माणसावरती कंट्रोल करणं, त्यांचं मॅनेजमेंट करणं, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बघणं हे सुभेदार मेजरचं काम आहे. आणि ते मला पण खूप शेवटच्या क्षणी म्हणजे शेवटचे 4 वर्ष करायला मिळाले. आणि मी सांगतो ना, फक्त दंडागिरी नाहीये, साम दाम दंड भेद, पण मॅनेज करायचंय 850 लोकांना एकट्याला, सोपं नाही. हे विचार आर्मी आम्हाला देत. मॅम, तुमच्याकडे वळतो मी. आयुष्यातला एक अनुभव सांगा. एक भरपूर असतील, मला माहिती भरपूर असणार आहे. 31 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये यांची सर्व्हिस, तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांना साथ दिलेली आहे. ओके, एक मुलगी तुमची डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर होतोय. असं काय पाहिजे? किती लिफ्ट मिळाली मुलांना आर्मीमुळे. जे काय आपण आज आहोत ते आर्मीमुळे आहोत, हो ना. तर आयुष्यातला एक अनुभव सांगा. सर्वप्रथम मी आर्मी असल्याचा, आर्मीची वाईफ असल्याचा मला खूप अभिमान आहे. मी सांगेन की जम्मू काश्मीरमधील सांबा स्टेशनमध्ये 2022 मध्ये सांबा स्टेशनमध्ये होते. त्यावेळेस ह्यांची सुभेदार मेजर पोस्ट असल्यामुळे, आणि मला म्हणजे तसं मी त्यांच्यासोबत 1.5 वर्ष राहिले आता. तसं मग तिथं मला खूप जबाबदाऱ्या असायच्या. वेलफेअर घेणं, वेलफेअर अटेंड करणं, वेलफेअरमध्ये सगळ्या लेडीजना म्हणजे सांगणं, शिकवणं, ऍक्टिव्हिटी घेणं. सीओ म्हणजे कर्नल ऑफ ऑफिसर त्या मला सांगायच्या, मी ह्यांच्याकडून सर्व ऍक्टिव्हिटीज करून घ्यायचे, आणि वेलफेअर सर्व म्हणजे ते मला खूप अभिमान वाटायचा की मी सगळं हँडल करते. सगळ्या म्हणजे सगळ्या एवढ्या तिथं 200 लेडीज होत्या ऑलरेडी, 200 लेडीज होत्या. आणि ह्या सीओ चिंचे मॅमचा खूप चांगल्या असल्यामुळे त्या मंथली वेलफेअर असायचंच, आणि खूप ऍक्टिव्हिटी असल्यामुळे म्हणजे खूप मला त्या स्टेशनमध्ये इतकं छान हे गेलं, म्हणजे 1.5 वर्ष कसं गेलं हेही समजलं नाही. आणि तिथं गरमी खूप आहे, थंडी पण खूप आहे. खरं तरी पण तिथलं वातावरण असं छान असल्यामुळं म्हणजे खूप एन्जॉय झाली. आणि तिथलं स्टेशन म्हणजे मला खूप म्हणजे चांगलं हे एक्सपिरियन्स पण भेटला. खूप जबाबदारी होती, हो, खूप जबाबदारी असल्यामुळे एक्सपिरियन्स पण खूप मिळाला मला. आणि इतर म्हणजे मोठ्यांशी कसं आपण राहिलं पाहिजे, त्यांच्याशी कसं कॉन्टॅक्ट केला पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ह्याही गोष्टी तिथून शिकायला मिळाल्या. रिटायरमेंटच्या फेअरवेल मध्ये काय झालं तुमचं? डोळ्यात पाणी आलं आयुष्य गेलं आपलं तिथे. सोडा वाटत नाही. साहेबांनी केली 32 वर्ष सर्व्हिस. खरं मी थोडेच वर्ष राहिले. ऍक्च्युली त्यांच्या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी 7 लोकेशन काढले गेले. 7 लोकेशन त्यांच्यासोबत राहिले. पण जबाबदारीनं केलं सगळं. हो, सगळं म्हणजे घरची जबाबदारी असेल किंवा आर्मीची जबाबदारी असेल, दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडल्या. आणि त्या ह्यांची साथ असल्यामुळं खूप चांगल्या प्रकारे आमचं म्हणजे आतापर्यंतचा प्रवास खूप आनंददायक गेला आहे. आणि रिटायरमेंटचं फेअरवेल होतं त्यावेळी खूप म्हणजे खूप असं एखादी मुलगी माहेरून सासरी जायला निघते असा अनुभव असतो तो. मी नेहमीच हेच म्हणतो की बायकांचं आयुष्य लग्नानंतर बदलतं. तुम्ही आलात, थँक्यू व्हेरी मच सर.